महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग शासन परिपत्रक दिनांक 15 मार्च 2024 याद्वारे जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात आले आहे। याचा प्रभावी अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये करण्यासंबंधाने निवेदन सादर करण्यात आलं। राज्यगीत हे अत्यंत आशापूर्ण, स्फूर्तिदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे आहे। सदर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वाजविले गायले जाईल। या अनुषंगाने सूचना नियमित करण्यात आलेल्या आहे, परंतु या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे आढळून येत नाही। त्यामुळे आपल्या अभिनस्त असलेल्या सर्व माध्यमांच्या व शाळा व्यवस्थापनाच्या शाळा यामध्ये या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करावे। महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाबाबत राज्यगीत म्हणणे हे प्रत्येकालाच स्फूर्ती देणारे ठरेल। आज शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आले। यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अशी मागणी करण्यात आलेली आहे की जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्यगीत म्हणून राज्य शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्या संदर्भाचा अध्यादेशही काढलेला आहे की सर्व शाळा आणि कॉलेजेसमध्ये या गीताचे गायन व वाचन करण्यात यावे। या संदर्भातला आदेश निघूनही शाळा कॉलेजेसमध्ये जय जय महाराष्ट्र माझा हे गीत आजही गायल्या जात नाही आहे। या संदर्भात शिक्षण विभागाकडून कुठल्या शाळा कॉलेजेसला तशा प्रकारचे पत्र दिलेले नाही आहे। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विद्यार्थी सेनेने आज शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन या संदर्भातले लवकरात लवकर शाळा कॉलेजेसला पत्र देऊन व लवकरात लवकर हे गीत गायण्यात यावे असे एक निवेदन देण्यात आले। महान्यूज 7 यवतमाळ। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई न बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।